नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय। आज ना आमच्या आंब्याचं दुसरं वर्ष आहे। आंब्याची बाग बघू शकताय, ही आपली 3 वर्षाची बाग आहे आणि आपण दुसरं पीक घेतलंय ते आता आम्ही काढतोय। खूप ऊन झालंय, आता गिराईक आलंय। पहिला आंबा अक्षय तृतीयेच्या अगोदर 8 दिवस तोडायचंय, सो आम्ही तोडतोय आता आंबा। हार्वेस्टिंग चला, हार्वेस्टिंग करतोय, मँगो हार्वेस्टिंग करतोय। तर पूजा करतोय। आज योगायोगाने माझी बहीण पण आली आहे, लहान मुलं खूप ऊन आहेत म्हणून आली नाहीत। आईला बोलव ना, आई पण आहे माझी आणि माझे मिस्टर पण आहेत। तर चला आपण पूजा करूयात। आता अशी झाडाची पूजा केली जाते म्हणजे वन देवीला, म्हणजे आपण जमिनीची पूजा ना, नाही ते झाडाला झाड आणि उपकार त्यातून, तर झाडाचे ऋण आलं बघ। व्यापारी गाडी पण आली, चला बरं झालं। तर आज हार्वेस्टिंग आहे, व्यापाऱ्यांना ही बाग दिलेली आहे। मग आता हे अशी पूजा करतात तिकडे गावी आणि ही लकडलेत आणि आपल्या खाण्याचे आंबे ते अजून कच्चे आहेत तिकडच्या साईडचे, ते नंतर हार्वेस्टिंग। साखर राहिली आहेत पेढे हातामध्ये। तर आज व्यापारी आलेत, हा आले आले, हे घे समजा इथं आमच्या पोरांच्या तावडीतनं काय राहिलं आता की आता कुठले आंबे उतरायचे? अच्छा, ते वजन कसं ठरवता हो? या देवी सर्वभूतेषु विष्णुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। झाडाला लावायची कुंकू, काय बाग बोलू ना, काय म्हणतो? चला जरा चला, तुझं होऊ दे की आधी। हा हो, मी तू पण नाही, तुम्ही घाला की, तुम्ही ठीक होतोय ग, तूच घाल मग। पुरी आमच्या कालवणाने दमले ते लेकर। हा तिथं परफेक्ट येत। लक्ष्मी देवी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी 5 केळीची अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृषी स्वामी महाराज की केळी होते, केळी होते सगळे 5 केळी। कृष्ण ब्राह्मण आता भाभी असते किंवा बाकुनी पण। चला बामन मी जाय, चला। हा बाई, यावर्षी आपल्या जरा वरचा शेंडा मारा बर का, कारण हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येतो। गेल्या वर्षी गडानं सांगितलेलं, ऐकलं का नाही काय माहिती, कारण इस्रायल टेक्निक आहे ना आपली, आपल्याला कमी हाईट पाहिजे। अक्षय तृतीयासाठी आपण आता हे आंबा विकलाय। चला भाभी, आपण जाऊ त्यांचं काय। हा बा, आम्हाला क्रेट होईल असं 1-2 झाड ठेवा बरं का, 1-2 क्रेट होईल असं, आम्हाला एक तरी क्रेट होईल असं ठेवा। हा काढून द्या मग, तर लयच बरं झालं। बहीण जाणार आहे उद्याच्याला। तर व्यापाऱ्यांची गाडी आली आहे, आम्हाला टोटली 2 टन माल निघेल असं म्हटले ते। हे 3 टनाची गाडी आहे आणि अजून 4 दिवसांनी निघणार आहे। आता अर्धे आंबे तोडत आलेत, तर खूप ऊन पडलंय आणि इथं तर आंब्याचं आपलं हार्वेस्टिंग चालूच आहे। गाडी आली म्हटलं, मी खाली चालले, खाली दुसरे एक व्यापारी आले, तर त्यांना आपण बांधावरती लावलेली झाडं देतोय। सो चला आपण जाऊयात। स्कूटी काढून दे। आपण आपल्या खालच्या शेतात आलो, इकडे एक व्यापारी आलेत, आपल्या बांधालगत काही झाड आहेत ती द्यायचेत,
भले मग ते काय 5 क्रेट हो 6 क्रेट हो माहित नाही, तर हे पण ओळखीचेच व्यापारी आहेत आणि त्यांनी खूप आग्रह केला म्हणून त्यांना आपण खालच्या शेतातली बांधाची झाडं दिलेत. बघूयात. नाही पण मला आंबा नाही द्यायचा, माझं दुसरीकडे आहे माझं, आता उगी साहेबांमुळे दिला. ओके, एवढा आंबा निघाला आपला इथं. अजून दाखवते खालची 5. उमा इकडे का? एवढं मारला 10 किलो. 10 म्हणजे ते एक्स्ट्रा 10. किती झाले मोजा? तुम्ही पण मोजा पण थोडे. 4, 5. आमचं आंब्याचं हार्वेस्टिंग झालंय. तर आज आपले 2 पिकअप मध्ये आंबे गेलेले आहेत, 2 व्यापाऱ्यांनी नेले आणि हे दुसरा लॉट आहे आपला. म्हणजे एकाच बागेत 2 व्यापाऱ्यांनी आपले आंबे नेले.